हे तर लय लांबचं, आम्हाला आमच्या जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत बोलायला वेळ नाही. किती दिवस झालेत आठवून बघा, आपण आपल्या बापाला शिवलेलो पण नाही आहोत. जन्म दिलेल्या आईसोबत वडिलांसोबत आपला स्पर्श हरवून किती दिवस झालेले आहेत. आणि ही फार थोडी नाती इतकी जी तुमच्यावरती मनस्वी प्रेम करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणार या जगात जर कोण असेल तर आपली आई आणि आपला बाप आहे. काय प्रेम असतो. इथं काही तरुण मुलं आहेत, काय तुमच्या वडिलांचं प्रेम आहे तुमच्यावरती. आता वडिलांची चप्पल तुम्हाला यायला लागली, तुमची चप्पल वडिलांनी यायला लागली, पोरगा एकदा खांद्याला आला ना मग बाप रागवत नाही. अशा वेळेस बापाच्या डोळ्यांची भाषा आपण समजून घेतली पाहिजे. मुलींवर तर बापाचं एवढं प्रेम असतं ना, मुलावर जेवढं प्रेम आहे ना वडिलांचं, त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम बापाचं पोरीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालेल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगली चप्पल घेऊन देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. स्वतः MIDCत सायकलवर कामाला जाईल बाप, पण पोरीला मात्र गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण करतं एवढं प्रेम मला सांगा. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते, त्याची ऐपत नसते, पण तरी ते खर्च करत. मित्रांना सांगतो जाऊ द्या हो, चांगली जागा भेटली, कल्याण झालं पोरीचं. दिवसभर बापाची मान उंच असते. पोरीचं कन्यादान झालं ना मग मात्र मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कधीच आई बापाची मान शर्मेनं खाली जाणार नाही ना, असं पोरांना वागावं. जगाच्या स्पर्धेत आपण कधी पहिले येऊ मला माहित नाही, पण आई वडिलांच्या नजरेमध्ये आपण पहिले आलो ना, समजायचं आपली गाडी रोडाला लागली. तुमच्यावरती एवढं ओतप्रोत प्रेम करणार या जगात दुसरं कोणी भेटणार नाही. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं अशी नाती घरात शिल्लक आहेत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आणि आम्ही किती कृतज्ञ झालेलो आहोत. आम्हाला जन्म दिलेल्या आई वडिलांची आठवण राहत नाही. दोघं नवरा बायको इथे आणि पोरं परदेशात जाऊन सेटल झाले. आईबाप रोज फोन करायचे, तुम्ही तर या, आम्हाला तर घेऊन जा. पोरंही आली नाही, आईबापालाही नेलं नाही. एक दिवशी आई गेली आणि आई गेल्यावर बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत, आज तुमची आई गेली, जमलं तर या. 2 पोरांपैकी एक पोरगा पळत आला, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. बाप म्हटला 10 दिवस तर थांब. ती होती तोपर्यंत जुने फोटो बघत दिवस काढले. आता घरात बोलायला माणूस उरलं नाही, 10 दिवस थांबशील. पोरानं बापाच्या हातात 50,000 रुपये टेकवले आणि सांगितलं, बाबा आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस मात्र थांबता यायचं नाही. वडील म्हटले, मी दोघांना फोन केलता, तू एकटाच आला, थोरला का आला नाही. पोरगा म्हटला, आईला म्हटलं होतं चल शेवटचं बघून येऊ. दादा म्हटला, मला महत्वाची काम आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईन. आई बापाला जर दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जर जन्माला येणार असतील तर आम्ही कोणत्या प्रकारचा विचार करतो आणि कशा प्रकार. आपण कधी म्हातारे होणार नाही आहोत का. आपणही म्हातारे होणार आहोत. आपलेही हात थरथर कापणार आहेत, आपल्याही डोळ्यांना दिसायला कमी होणार आहे, आपल्यालाही कोणाच्या तरी आधाराची गरज लागणार आहे. आणि हे सगळं चक्र आहे. हे चक्र असलं गमतीचं आहे, सगळं फेडून तिकीट काढायचं. वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब कराल, पाप किती पुण्य किती, इकडे टाकू का तिकडं, वरती काय नाही. आता इथंच सगळं फेडायचं. त्यामुळे आम्हाला हे बघा, जगात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं असेल ना माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरावं. देव दयाळू आहे, एक वेळ देव माफ करेल, पण कर्म मात्र माफ करत नाही. ते कधी ना कधी वसुलीला, आणि एकदा का ते वसुलीला आलं मग कुणाचा वशिला चालत नाही. त्यामुळे घाबरावं तर माणसानं कर्माला घाबरावं. म्हणून आम्ही जसं वागतो, समाज, आजूबाजूची माणसं, आपल्या घरातली मुलं बाळ आपलं ऑब्झर्वेशन करतात. इथं लावलेल्या CCTVच्या कॅमेऱ्यात आपण येऊ की नाही माहित नाही, पण वरतून एक 24 तास कॅमेरा आपल्यावरती सुरू आहे. त्या कॅमेऱ्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही. म्हणून मस्त जगायचं, आनंदानं राहायचं,
एकमेकाशी प्रेमानं बोलायचं. चांगलं बोलायला काय पैसे लागतात का मला सांगा? एखादं चांगलं काम कर, इथं सप्ताह वगैरे करणारी काही महाराज मंडळी जाताना प्रेमानं म्हणा, महाराज खूप चांगला सप्ताह केला, तुमचे आभारी आहोत. बरं वाटतं की नाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला? चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करायला शिका. आणि कुणी चुकीच करत असेल तर त्याची चूकही सांगायची. पण चूक कुठे सांगायची? चूक ही एकांतात सांगायची, कानात सांगायची. आणि कौतुक हे चार चौघात करायचं. आपण उलट करतो, चार चौघात वाभाडे काढतो आणि कौतुक कानात करतो. तुम्ही तुमच्या पोरांच्या बाबतीत सुद्धा ताई, पाहुणे आले ना, पोरांना नावं ठेवायची नाही. किती मिनिट शिल्लक आहेत माझ्याकडे? आहे ना? मला सांगा बरं का महाराज. पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांच्या देखत पोरांना कधीच नाव ठेवायची नाही. पोरग कितीही खोडकर असलं तर पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही दादाला म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होतंय, लेसला लेस बनतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. चांगलं बोलायला लागतं का? मला वाटतं चांगलं बोललं पाहिजे. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं, साच आणि मवाळ. काय सांगितलं ज्ञानोबांनी? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? परवा पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतं. काय भाषा! साच आणि मवाळ. चांगलं बोलायला लागतं का?